हॅलो गाईज, कसे आहात? आम्ही इथं माळावर मेंढरा राखायला आलोय. हे बघा, इथं मेंढरा आहेत, शेळ्या पण आहेत. जसं आपण घरात शेळ्यांना बांधून घालतो ना, तसं त्यांचं पोट भरत नसतं. असं हिंडवल्यावर त्यांचं पोट भरतं. बघा, आमच्या शेळ्या पण आहेत, मेंढरं पण आहेत. आणि बघा, ते आहेत. थांबा, आमचं बोकड तुम्हाला दाखवते. हे आहेत शेळ्या. शेळ्यांचा फायदा असा आहे, त्यांनी बोकड देतात. तिथं आहे बघा आमचं बोकड, दिसलं? दाखवते, जवळ जाऊन दाखवते. हे आहेत शेळ्या आहे. हे बघा बोकड. आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे आजोबांसोबत आलोय. बघा, आजोबांचं वय झालंय खरं, पण त्यांना मेंढराशिवाय करमत नाही. शेळी कशी बसली. आमच्या 13 मेंढ्या आहेत व शेळ्या आहेत 6. बघा कशा आजोबांच्या मागत जातात ते. बघा किती छान वातावरण आहे. हे आहे रुईचं झाड. शेळ्यांना रुई आवडते. शेतकऱ्यांना ज्वारी बाजरीपेक्षा शेळ्या मेंढ्या केलेलं परवडतं. कारण ज्वारी बाजरीनं त्याची काढणी, मोडणी, नंतर दाणं करणार, नंतर रेट कधी येतो तर कधी नाही, असं होतंय. खुरपायला वगैरे त्याला जास्त पैसे जातात. हे कसं 2-3 हजाराला एक बोकड घेतलं, त्याला नंतर मोठं करून नंतर 10-12 हजाराला विकता येतं. आमचं एक बोकड मोठं झालंय, त्याला थोड्या दिवसानंतर विकणार आहे. मग आमचं बोकड तुम्हाला दाखवते. हे बघा, कसं बघा. शेळ्यांचा असा फायदा आहे, त्या दूध पण त्यांचा फायदा आहे. बोकडांचा जास्तीत जास्त फायदा आहे. हे आहे बघा बारक्या शेळ्या. ह्याला पण मोठे करून हे आहे लावर. बघा, धन्यवाद.